देश में जो पहला स्कूल चालू किया, सबसे पहला, और स्कूल में उन्होंने ज़्यादा से ज़्यादा जो हमारे महिला को लिखना पढ़ना शुरू किया। हमारी दिल्ली की बहुत बड़ी संस्था है, मान्यता सरकारी मान्यता प्राप्त संस्था है, भारतीय दलित साहित्य अकादमी की तरफ से मैं मुंबई का अध्यक्ष, महाराष्ट्र का मैं प्रदेश का प्रमुख नाते से हम सबसे पहले आज के हमारे दो अतिथि है, हमारे मार्गदर्शक माननीय VM गुप्ता जी को विनती करता, आज हमारे प्रोग्राम के प्रमुख पाहुणे हैं एडवोकेट विवेक सळेकर, हमारे दहिसर के बहुत मशहूर और लोकप्रिय व्यक्तिमत्व है। तर VM जी को हम रिक्वेस्ट करते हैं। विवेक सळेकर हे दहिसरमधलं अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व, समाज प्रबोधन करणारं, म्हणजे आपण दहिसरला गेलात तर तुम्हाला मुंबईच्या सगळ्या खबरदार मुंबईच्या सगळ्या ॲडव्होकेट आहेत दहिसरमध्ये जेवढ्या हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत त्यांना मदत करणारी हेल्पलाईन आहे आणि त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे त्या बुडाल परिवाराच्या वतीनं। आणि आता महत्त्वाचं आम्ही पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी शिरीष पारिक यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाची प्रोत्साहन करू। प्रत्येकाने आपापल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, स्वतःसाठी जोरदार, कारण आजचा सावित्रीबाई फुले त्यांच्यासाठी आपण आज हा कार्यक्रम इथे केलेला आहे आणि ज्या महिला इथे वर्ग उपस्थित आहेत ते त्यांच्या क्षेत्रामध्ये काही उच्च कामं त्यांनी केलेली आहे, तर त्यांचा मान सन्मान ठेवणं, मग त्या महिला कुठच्याही स्तरातल्या असू द्या, म्हणजे त्यांचं पुढचं असं सामाजिक कार्य असू दे नाही तर आणखीन कुठच्या कार्यामध्ये त्या आहेत, पण त्या लोकांनी आज भारत देशासाठी जो हातभार लावला आहे, तर त्यासाठी आपण हा सत्कार समारंभ दत्तारामजी घुगे साहेब यांच्या प्रस्तावनेतून आपण हा करत आहोत। आणि आजचे प्रमुख पाहुणे आहेत विवेक सळेकर साहेब, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि VM गुप्ताजी जे आपले BJP मुंबईचे उपाध्यक्ष हॉकर सेल्स। तर आज सर्वप्रथम मी एक छोटीशी माहिती देऊ इच्छितो की इथे ह्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरती जे क्लासेस चालवते भारती दवे, आणि तिने बरीच मुलं, म्हणजे ती आणि तिची टीम आहे, 9वीपर्यंत मुलांना शिकवण्याची मुलं मुली इथे येतात। चाळीतली मुलं असतात, काही बिल्डिंगमधली पण मुलं आहेत, आमच्या पंचामृतमधली मुलं आहेत, मला वाटतं 91% इथे मार्क काढलेले आहेत। तर त्याच्यासाठी एक जोरदार टाळी, कारण मोठमोठ्या क्लासेसला जाऊन जे पर्सेंटेज मिळत नाहीत ते इथे विनामूल्य शिकवण्यामधून मिळत आहेत। तसेच मंगल सोविलकर आहे, ती आज घरातली म्हणजे जेवणाची कामं करते, सांगायला लाज वाटायची काही गरज नाही, कारण लोकांची पोटं भरण्याचं काम आहे आणि खूप मोठं काम आहे। आज त्याची औद्योगिक आणि खूप चांगलं आहे, म्हणून आम्ही बोललो ना प्रत्येक क्षेत्रातलं बोलवलं आहे आणि त्यामध्ये ती खूप फेमस आहे, म्हणजे नुसती दहिसर नाही, बोरवली, कांदिवली, मालाड ते भाईंदरपर्यंत जेवणाचं जाते, कारण त्यासाठी सात्विक जेवण जे घरगुती जेवण असते ते ती देते, स्वस्त दरामध्ये देते। अशा इथे महिला आहेत, बाकीच्यांचं मला एवढं माहिती नाही, कल्पनांचं माहिती आहे तलाठींचं, की त्या ज्या आहेत त्या BJPच्या चांगल्या कार्यकर्त्या आहेत आणि नुसत्या कार्यकर्त्या नाही आहेत, तर त्या फायनान्समध्ये पण त्या BJPसाठी भरपूर मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये फायनान्स करतात। आणि कांबळे मॅडम तर प्रसिद्धच आहेत खूप, कारण त्यांनी आत्तापर्यंत त्यांचे स्टॉल्स लागतात, काय बोलतात त्याला, नाही तुम्ही जे आता गृह उद्योग भांडारमध्ये त्यांचे स्टॉल्स लागतात आणि विविध प्रकारचं खाद्यपदार्थ ते देतात, आम्ही पण त्यांच्याकडनं घेतो आणि त्यांचा मुलगा उत्तम गायक आहे। तर अशा म्हणजे बघा, प्रत्येक बाईने काही ना काहीतरी आज भारत देश घडवण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्यासाठी हा सत्कार समारंभ आहे।
तर मी गोगे साहेबांना सांगतो की त्यांनी तिथून पुढील सत्कार सन्मान चालू केलं. गुप्ताजी बसा. शेतकरी आहेत वनिता मुकुंद कांबळे यांचं आणि माझं नातं अगदी दक्षिण मुंबई त्या मुंबई सेंट्रलच्या बॅलासिस रोड म्हणजे आमच्या महात्मा स्पोर्ट क्लबपासून तर आपल्या तारदेव ते दहिसर असा दीर्घ प्रवास आणि वनिताताईंनी जे केलेलं काम त्यांचं मी 2023ला काशीमठ विठ्ठल मंदिरामध्ये त्यांचा जीवन गौरव आम्ही त्यावेळेला अशोक पत्की संगीतकार त्यांच्या हस्ते केला होता. पण आज ज्या महिला आपल्या स्वयंरोजगार आहेत अशा आदरणीय वनिताताई मुकुंद कांबळे यांना सगळ्यात पहिलं भारत माता की वंदे महिला शक्तीचा काय झालं पाहिजे जोरदार. महिला शक्तीचा बोलायचा त्यांना माहिती दिलेली आहे. तर यामध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले हे नाव एक क्रांती ज्योती आहे, विरंगण आहे. त्यांनी केलेला संपूर्ण चळवळीचा हा अख्खा इतिहास आजच्या महाराष्ट्रामध्ये आहे. कारण हे सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला दिल्लीमध्ये देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते देणार होतो, पण त्यावेळेस पत्रामध्ये घोळ झाला. तर आता दुसऱ्या आमच्या ज्येष्ठ आहेत कल्पनाताई तलाटी यांना आम्ही सावित्रीबाई फुले पुरस्कार देतो आहे. हा पुरस्कार आम्ही कोणत्याही पाहुणे आहेत की आजच्या कार्यक्रम पुरस्कार विजेते त्यांच्याकडे 1 रुपया घेतलेला नाही आहे. तर हा पुरस्कार त्यांच्या कार्याला आम्ही समर्पित करतो. सर्वप्रथम आम्ही त्यांना शाल देत आहोत आणि भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीनं त्यांना आम्ही सन्मानपत्र, हे दिल्लीचं सन्मानपत्र आहे, राष्ट्रीय अवॉर्डचं फेलोशिप ते देऊन त्याचा आम्ही गौरव करतो आहे. प्रेमाच्या भावना आता नाही पण ती आपण विकताच्या माध्यमातून जे कष्टकऱ्यांच्या मुलांना शिकवणं हे खऱ्या सावित्रीबाई आजच्या समाजाला खऱ्या सावित्रीबाई फुले यांना आम्ही आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे आदरणीय विवेक सळेकच आहेत, त्यांना आम्ही पुष्पगुच्छ शाल जैसरमध्ये तुम्हाला असा जोरदार. जैसरमध्ये असा कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळणार नाही. ताई विजय सोयलकर म्हणजे त्या खऱ्या आपल्या अन्नदाता आहेत, खऱ्या आपल्या तुम्हाला दिलं घेऊन आम्ही DM तुकाजींना विनंती करतोय की आपण मंगल सोयलकर जी आज आमच्या ज्येष्ठ नागरिकांनाही अगदी स्वस्त दरात आणि चांगलं पौष्टिक खाद्य आम्हाला देत असतात. ॲडव्होकेट सायली आमचे आनंदा कांबळे म्हणजे आनंदा कांबळे त्यांचे पिताश्री ते पुरस्कार स्वीकृत करत आहेत. आनंदा कांबळे आणि स्टेजवर आहे TV मराठीचे चांगले चॅनलचे मी सर्वांना विनंती करतो आपण आनंदा कांबळेला त्यांना शाळही द्या. त्याची शाळा आनंदा कांबळे शाल देतात. बघा योगायोग असा आहे की आपले दहिसरचे समाजसुधारक ॲडव्होकेट विवेक सळेकर यांच्या शुभास्ते पत्रकार आनंद कांबळेचा सन्मान होतो आहे. आनंद कांबळेंना दिल्लीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चांगली फेलोशिप मिळालेली आहे. वैशाली डिंपल ठाकूर हा आता 2 पुरस्कार राहिलेले आहेत. वैशाली डिंपल ठाकूर आणि आपल्या या कट्ट्यावर उडान परिवार आणि आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक हा कट्टा खऱ्या अर्थानं आम्ही जागृत ठेवलेला आहे. आणि आज आपण आमच्याकडे आलात, आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो आहे. आता डिंपल ठाकूर आलेले आहेत. डिंपल ठाकूर या कट्ट्यावर पुष्पगुच्छ सामने देतो. डिंपल ठाकूरांच्याच परिचित ते राजगुरू त्यांना आपण डिंपल ठाकूरांकडे हा सन्मान त्याला देणार आहोत.
फोटो इकडे आहे का सायली वैशाली दीपक टाकला दीपकची सायली तरी सर्टिफिकेट आपण घ्यायचं आहे. मी आजच्या या सगळ्यांमध्ये मिळून मी भारतीबेन दवे यांना विनंती करतोय की आपण आज खरं या प्रांगणात खरं सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या भाग्य म्हणजे विजेता आता तुम्ही मुलांना शिकवलं आहे घडवत आहे तर तुम्ही पहिलं बोलावा अशी मी विनंती करतो. इकडे बघा. नमस्कार, मी भारती दवे, महिला अध्यक्ष आणि एक टीचर म्हणून पण आहे. तर मी एक समाजसेविका म्हणून पण काम करते. पण ॲज अ महिला म्हणून समाजसेवा करताना आम्हाला खूप अडचणी पण येतात. पण आज जसं सावित्रीबाई फुलेंनी यांनी खूपच त्रास सहून पण महिलांना शिकवणूक केली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांचे मिसेसला शिकवलेलं. पण सावित्रीबाईंनी जे काम केलं आहे त्याच्यावर आम्हाला गर्व आहे आणि मी महिला म्हणून त्यांचा फॉलोअप घेऊन असं ते वंचित मुलांना आहे ते फ्री शिक्षण देण्याचं काम करते. म्हणून मी त्यांना सावित्रीबाई फुलेंना नतमस्तक करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी खूप मोठा इतिहास निर्माण केलेला आहे. मी आमच्या PM गुप्ताजींना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. मेरे सामने ज्योतिबा फुले का प्रोग्राम उन्होंने साथ मिलकर यहाँ पे रचा है. बहुत ही अच्छे ढंग से किया है. यहाँ के जो स्टूडेंट महिलाएँ हैं उनको आमंत्रित करके हमारे कान परिवार की तरफ से बहुत ही अच्छा सत्कार किया है. हम सबको बहुत बहुत बधाई देते हैं. आणि ते राबणारे आता अनेक आहेत आणि फुलणारी मने जो अनेक आहेत. तर आपण आजच्या घडीला मार्गदर्शन करावं जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व ठिकाणी आपले विचार पोहोचतील अशी विनंती. मला वाटतं की या क्षणी एखाद्या स्त्री असेल, लहान मुलगी गरीब असेल आणि तिला आपल्या भारतामध्ये तिच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे किंवा पद आहे ते तिला ग्रहण करायचं, तिथपर्यंत जायचं आहे. तर ते कुठेही कधी भारताचे राष्ट्रपती जे आहेत त्या द्रौपदी मुर्मू त्या आहेत. म्हणजे जगातली सर्वात चौथी मोठी इकॉनॉमी झाली आणि त्या इकॉनॉमीचे राष्ट्रपती जे आहेत त्या आपल्या द्रौपदी मुर्मू आहे, स्त्री आहेत. म्हणजे मला असं वाटतं की हा जो प्रवास सुरू झाला सावित्रीबाई फुलेंचा तो फक्त प्रेसिडेंटपर्यंत हे अध्यक्षपद नव्हे तर पुढे पण जाईल. तर मला असं वाटतं जेव्हा आपण ऑपरेशन कुठलं केलं होतं आपण सिंदूर केलं होतं तेव्हा त्याचं जे विवरण केलं आणि जे पत्रकारांना सांगितलं तेव्हासुद्धा 2 आर्मीच्या कमांडर स्त्रिया होत्या. तर मला असं वाटतं की स्त्रियांची एवढी जी आता मक्तेदारी आणि जे त्याचे म्हणजे जे सामर्थ्य आपण मान्य केलेलं आहे ते मला असं वाटतं त्याचा जो फाउंडेशन आहे, पाया आहे ना, तो ज्या महान एज्युकेशनिस्ट म्हणतो आपण जशी गेलेले आहे सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्या बाबतीत आपण कितीही बोलावं तेवढं कमीच आहे. तर त्यांना फक्त विनम्र धन्यवाद. बोलायचं आहे का बोलणाऱ्यापैकी मला कानात सावित्रीबाई फुले पुण्यतिथि है और मैं दीपक ठाकुर. आज स्त्री एक शक्ति क्या होती है बताना चाहूँगा. स्त्री का पहले शुरुआत इंसान के जीवन में माँ के स्वरूप होता है, फिर वाइफ, फिर बेटी, फिर बहू. लेकिन स्त्री एक वो पावर है जो किसी को भी झुका सकती है और किसी को भी कुछ भी कर सकती है. तो स्त्री के सामने हमें कभी भी अपनी होशियारी करनी नहीं चाहिए. उनके साथ में अगर चलोगे तो स्त्री हमको कहीं से कहीं लेके जा सकती है. जैसे कि मैं अपना एक उदाहरण दूँगा, मेरी वाइफ का इसने मुझे इतना सपोर्ट और साथ दिया और आज मैं बहुत अच्छे मुकाम पे आ चुका हूँ और मैं अपनी वाइफ को बहुत थैंकफुल करूँगा. जैसे कि मेरी माँ ने भी मुझे इतनी अच्छी बचपन से सीख दी कि कभी किसी का गलत लो मत, कभी किसी का गलत करो मत, तो अपना गलत कभी होगा नहीं. और मेरी बेटी को भी हम लोग ने बहुत अच्छी तरह से वही सीख दी है. पूरे फैमिली में स्त्री का इम्पोर्टेंट बहुत होता है तो उसकी हमेशा कदर करो. जय हिंद, जय भारत.
जलते रहना सूरज रे जलते रहना जगत कल्याण के खातिर तू जन्मा है करोड़ों वास्ते तू दुख उठा ले कि अब जब तक काम न हो जाए पूरा तो जल जल के अपने को मिटा दे जगत कल्याण के लिए तू है करोड़ों वास्ते लिए जलते रहना सूरज रे जलते रहना जगत उद्धार के लिए तू जन्मा है करोड़ों वास्ते तू जन्मा है सूरज रे जलते रहना सूरज रे जलते रहना क्या बात है महिलांच्या माध्यमातून जो काही कार्यक्रम झाला आहे सामाजिक झाले हा अतिशय ऑथेंटिक आणि सुंदर झाला दीपल भाऊनी खूप चांगलं निवेदन केलं भारतीबेन दवेनी तर उत्कृष्ट म्हणजे त्यांनी लहानांपासून ते मोठ्यापासून ते थोरापर्यंत अतिशय चांगलं निवेदन दिलं आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि आता एवढंच आहे की हा कार्यक्रम संपतो आहे पण त्या कार्यक्रमाची सांगता आपण आपल्या छोट्याशा चहापाड्याने करायची आहे तर कोणी चहापाड्याचा आस्वाद घेतला जाऊ नये जय हिंद